नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथील गोरक्षनाथ गडावर धर्मनाथ बीज उत्सव उत्साहात साजरा झालाय। नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथील गोरक्षनाथ गड हा गोरक्षनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून भाविकांचं श्रद्धास्थान आहे। नगर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेले निसर्गरम्य धार्मिक ठिकाण असून धर्मनाथ बीज उत्सवानिमित्त राज्यभरातून भाविक वर्ग मोठ्या संख्येने दर्शनासाठी या ठिकाणी येत असून गोरक्षनाथ महाराजांनी धर्मनाथांना नाथपंथाची दीक्षा याच दिवशी दिल्यामुळे या उत्सवाला एक धार्मिक महत्त्व आहे। या दिवशी गोरक्षनाथ गडावर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असताना सकाळी अभिषेक, महापूजा, हरिभक्त परायण रामायणाचार्य अमोल महाराज सातपुते यांची कीर्तन सेवा संपन्न झाली। यावेळी भाविकांसाठी देवस्थानच्या वतीनं महाप्रसादाची सोय केली होती। गोरक्षनाथ गड विद्युत रोषणाईने उजळून गेला होता। धर्मनाथ बीज निमित्त सुमारे 25,000 भाविकांनी दर्शन घेतलं, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष शंकर कदम यांनी दिली। गोरक्षनाथ गड हे भाविकांचं श्रद्धास्थान असून राज्य सरकारने क वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये समावेश केला असल्यामुळे या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मोठा निधी प्राप्त होतोय। या कामासाठी माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं मोठं योगदान आहे। राज्यभरातून भाविक वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। देवस्थानची स्वतःची गोशाळा आहे। गोरक्षनाथ गडाचे धार्मिकतेचं महत्त्व राज्यभरात नावारूपाला येईल असं मत उपसरपंच जालिंदर कदम यांनी व्यक्त केलंय। तर यावेळी ईश्वर महाराज शास्त्री, गावचे उपसरपंच जालिंदर कदम, गोरक्षनाथ कदम, भाऊसाहेब कदम, जयराम कदम, नारायण कदम, मारुती कदम, आसाराम कदम, तुकाराम कदम, भास्कर कदम, व्यवस्थापक विक्रम कदम, शरद तागड, राधाकृष्ण भूतकर, रमेश बाबर, बाबासाहेब कर्डिले, रोहिदास कर्डिले, अतुल पाखरे आदींसह भाविक वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। तर माघ महिन्यातील द्वितीयेला धर्मनाथ बीज म्हणतात। या तिथीला नाथपंथात विशेष महत्त्व आहे। गुरु मच्छिंद्रनाथ यांचा बीज अंश असलेला पुत्र धर्मराज यास वयाच्या 12व्या वर्षी गुरु गोरक्षनाथ यांनी नाथ दीक्षा दिली। तो दिवस दरवर्षी धर्मनाथ बीज म्हणून साजरा केला जातो। या दिवशी सर्व नाथ भक्तगण, साधू, ऋषी, मुनी ज्यांना कोणाला नाथ संप्रदाय अभ्यासायचा आहे त्यांना दीक्षा दिली जाते। श्री गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली म्हणून गोरक्षनाथ गडावर हा दिवस भाविक वर्ग मोठ्या उत्साहात साजरा करत असल्याचं हरिभक्त परायण रामायणाचार्य अमोल महाराज सातपुते यांनी आपल्या कीर्तनातून सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।